आईने कुळव, मुलाने ओढली पाभर. जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी. नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत. दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा, जीवन है अगर है तो पीना ही पडेगा. हे मदर इंडिया चित्रपटातील जुनं गाणं तुम्हाला आठवतंय का? त्या गाण्यामध्ये एक आई स्वतःच औत ओढताना आपल्याला दिसते. अगदी तशीच परिस्थिती एका कुटुंबाची झालेली पाहायला मिळाली आहे. अकोले तालुक्यातील जामगाव येथील आदिवासी शेतकरी भागवत उघडे यांना पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर तर सोडा, साधी बैल जोडी सुद्धा मिळाली नाही. त्यामुळे या कुटुंबियांनीच खांद्यावर जोखड घेत भुईमुगाची पेरणी केली आहे. आर्थिक चणचणीतून उभा राहिलेला हा प्रसंग एका व्यक्तीचा नाही तर गाव कुसाचं वास्तव दर्शवणार आहे. आता नेमकं काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीची दोन महत्वाची नक्षत्र जवळपास कोरडी गेली. आद्रा नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी धावपळ सुरू केली. मात्र एकाच वेळी सगळीकडे पेरणी सुरू झाल्याने बैलजोडी आणि ट्रॅक्टरची टंचाई निर्माण झाली. आदिवासी भागातही यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या लक्षणीय घटली असून जामगावमध्येही मोजक्याच बैलजोड्या या शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे याच जामगावमधील 2.5 एकर जिरायती शेतीवर 6 जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भागवत उघडे यांच्याकडे स्वतःची बैलजोडी किंवा ट्रॅक्टर नसल्याने त्यांना वेळेमध्ये पेरणी करता आली नाही तर वर्षभराच्या उत्पन्नावर परिणाम होईल याच चिंतेतून त्यांनी मुलगा आणि भावाला पाभर ओढण्यासाठी झुंपलं. पेरलेलं बियाणं मातीआड करण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि भावजाई यांना कुळव ओढावा लागला. कुटुंबातील सगळ्यांनी श्रमदान करत सुमारे 1/2 एकर क्षेत्रातील भुईमुगाची पेरणी ही स्वतः पूर्ण केली आहे. गेल्या वर्षीही बैलजोडी मिळाली नाही म्हणून काही जमीन पडीक राहिली होती. यंदा पाऊसच उशिरा आला आणि सर्वांचीच पेरणीची घाई सुरू झाली. ट्रॅक्टरचा नंबर लागत नव्हता, बैलजोडी सुद्धा मिळत नव्हती. परिस्थितीमुळे कुटुंबियांच्या मदतीनेच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. मेहनत खूप करावी लागली, मात्र वर्षभराच्या भाकरीची आशा जिवंत राहिल्याचं शेतकरी भागवत उघडे यांनी या प्रसंगी सांगितलं आहे. मंडळी, जामगावमधील भागवत उघडे यांच्या कुटुंबाची ही कथा केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नाहीये, तर ग्रामीण भागातील हजारो अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जगण्याचं विदारक वास्तव दाखवणारी गोष्ट आहे. शेती करण्यासाठी बैलजोडी नाही, ट्रॅक्टर परवडत नाही आणि वेळ निघून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांना स्वतःलाच पाभर कुळवाला झुंपावी लागते. एकीकडे शेतीचा वाढता खर्च तर दुसरीकडे साधनांच्या टंचाईमुळे शेतकरी हतबल झालाय. ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून कृषी व्यवस्थेपुढे उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे. घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.